स्वामी विवेकानंद हे लहानपणी बंडखोर स्वभावाचे होते. ज्या वेळेला शाळेमध्ये जायचे 10वी पर्यंत गेल्यानंतर त्यांना शिक्षण घेत असताना कलकत्त्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं. नंतर एलिफंटा कॉलेजमध्ये कलकत्त्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि FY BA त्यांनी प्रवेश घेतला आणि इंग्रजी विषयाचे एक हेनरी नावाचे प्राध्यापक होते, परदेशामधून आलेले होते आणि इंग्रजी विषय शिकवत होते आणि एक कविता इंग्लिश पोयम ते शिकवत होते आणि त्याच्यामधून ते सांगत होते की देव असा असतो, देव तसा असतो, देवाचं वर्णन ते करत होते. परंतु यांचा स्वभाव बंडखोर असल्यामुळं कोणालाही प्रश्नच विचारायचा. उठून उभा राहिले, हात वर केला, बोट वर केलं, त्यांनी सांगितलं, सर तुम्ही हे देवाबद्दल बोलताय, तुम्ही देव पाहिलाय का? तुम्ही देव पाहून तुमचं देवाची भेट झाली का? विल्यम हिस्टिननी त्यांचं ते शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर विल्यम हिस्टिननी सांगितलं, देव मी पाहिला नाही, परंतु या कलकत्त्यामध्ये या नदीच्या पलीकडे एक मातेचं मंदिर आहे, काली मातेचं मंदिर आहे. त्या काली मातेच्या मंदिरामध्ये एक पुजारी आहेत, त्यांनी मात्र देव पाहिलेला आहे, तू त्यांना जाऊन भेट. आणि मग स्वामी विवेकानंद एक दिवस कलकत्त्यामध्ये त्या काली मातेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांना लवकर प्रवेश मिळाला नाही. मग नंतर तिथं गर्दी होती, प्रवेश मिळाला. ते रामकृष्ण परमहंस त्या ठिकाणी काली मातेची सेवा करत होते. त्यांचं शरीर सतत तेलानं माखलेलं असायचं आणि सतत सेवेमध्ये लीन असायचं. इतकं लीन असायचे की लोकांना असं वाटायचं का यांची मानसिक स्थिती बिघडली की काय. त्यावेळेला स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे गेल्यानंतर स्वामी विवेकानंदांना ते स्वतःहून म्हणाले, किती दिवस झाले तुझी वाट पाहत होतो. जणू काय त्यांना हे ईश्वरी संकेत मिळालेले होते. आणि मग त्यांना विचारलं रामकृष्ण परमहंसांना का तुम्ही देव पाहिलाय का? त्यावेळेला रामकृष्ण परमहंस असं म्हणाले की तुम्ही जसे माझ्या समोर बसलेले आहात हे जेवढं सत्य आहे त्यापेक्षा मी देव पाहिलाय, मला देव भेटतो हे त्यापेक्षा जास्त सत्य आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की तुला काय मागायचं काय ते माग. हे म्हटले की मी दारिद्र्यात जीवन जगतो, मला नोकरी पाहिजे, मग तुमची देवी मला नोकरी देईल का? ते म्हणे हे मी नाही सांगू शकत, तू देवीला जाऊन माग. स्वामी विवेकानंदांची निष्ठा प्रचंडच होती, अभ्यास होता. एक पान वाचल्यानंतर त्यांनी आयुष्यात पुन्हा दुसरं पान वाचलं नाही, एकाग्र बुद्धीचे होते. ते काली मातेच्या मंदिरामध्ये गेले, काली मातेच्या समोर उभे राहिले आणि त्यांना मागायची होती नोकरी, पण त्यांनी मातेला शांत होऊन मन शांत झाल्यानंतर, मनस्थिती मिळाल्यानंतर मनुष्य जीवनाला जे लागतं ते नेमकेपणाने मागतो. त्यांनी काली मातेला मागितलं, मला भक्ती दे, मला वैराग्य दे, मला ज्ञान दे. आणि मग त्या काली मातेच्या ह्या मागणीनुसार त्यांनी प्रचंड ज्ञान कमवलं, प्रचंड वैराग्य त्यांच्या जीवनामध्ये आलं, प्रचंड भक्ती त्यांनी केली. आणि मग ते